श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचं सर्वांचं स्वामी माऊली या यूट्यूब चॅनलमध्ये. जर तुम्हाला घरात आनंदी वाटत नसेल, तुम्ही नेहमीच अस्वस्थ राहत असाल, सारखं सारखं आळस आल्यासारखं वाटत असेल, पैशाची चिंता असेल, तर आजपासून फक्त हे एकच काम सुरू करा. आपल्याला आपल्या आयुष्यात प्रगती, विकास, समृद्धी आणि आरोग्य हवे असते, म्हणूनच आपण सर्व काही प्रयत्न करत असतो. आपल्या सर्व प्रयत्नांना जो मानता कधी-कधी आपल्याला दुःखाने, संकटांना तोंड द्यावे लागते. याचे कारण घरातील वास्तू असू शकते. वास्तुशास्त्रानुसार घरामध्ये ठेवलेल्या वस्तूंची जागा बदलून तुम्हाला काही फायदा होऊ शकतो. घरात आणि तुमच्या आयुष्यात सकारात्मकता आणण्यासाठी वास्तुशास्त्र हे फारच महत्त्वाचं आहे. घरात सुख समृद्धी टिकवण्यासाठी कोणते वास्तू टिप्स अवलंबले पाहिजेत, हे आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. पण त्याआधी जर तुम्हाला लक्ष्मी मातेचा आशीर्वाद तुमच्या घरावर हवा असे वाटत असेल, तरी व्हिडिओला एक लाईक नक्कीच करा आणि कमेंट बॉक्समध्ये माता लक्ष्मी जय, श्री स्वामी समर्थ नक्कीच लिहायला विसरू नका. गुरुवारमध्ये गुरुवारी घरामध्ये कोणतीही पिवळी वस्तू घालायला सुरुवात करा. घरात गुरुवारी पिवळे वस्त्र घालायला सुरुवात करा. पिवळे फळे खा. हिरव्या रंगाच्या वस्तूपासून दूर राहा. बुधवारी हिरव्या रंगाचे पदार्थ खावे. पिवळ्या रंगाचे पदार्थापासून दूर राहावे. असे केल्याने घरात सुख, शांती, समृद्धी वाढते, आनंद येतो, समस्या दूर होतात आणि घरामध्ये आनंदी वातावरण तयार होतं. तर शुक्रवारच्या दिवशी लाल कपडे परिधान करू शकता. तसेच शुक्रवार हा दिवस देवी लक्ष्मी सोबत शुक्रदेवाचाही दिवस मानला जातो. या दिवशी पांढरे, लाल, गुलाबी रंगाचे कपडे परिधान करावे. असे केल्याने माणसाला ऐश्वर्य, सुख, समृद्धी प्राप्त होते. शुक्रवारच्या दिवशी शुक्र यंत्राची पूजा केल्याने पुत्र आणि धन दोन्ही प्राप्त होते. वास्तुशास्त्रानुसार सकाळी उठल्यावर तुम्ही सर्वात आधी मुख्य दरवाजा स्वच्छ आणि सजवावा. यामुळे देवी लक्ष्मीचा आशीर्वाद तुमच्यावर राहतो आणि घरामध्ये सुख समृद्धी भरपूर येते. नवीन पैसा येण्याचे स्तोत्र उपलब्ध होतात. वास्तुशास्त्रानुसार घराचा मुख्य दरवाजा ऊर्जेचा स्तोत्र मानला जातो. घरामध्ये सकारात्मक ऊर्जा आणण्यासाठी मुख्य दरवाजावर पीठ किंवा रंगाची छोटीशी रांगोळी काढा. यामुळे देवी लक्ष्मी घरात येते, सकारात्मकता ऊर्जा देखील येते आणि आपल्या घराला कोणाची नजर लागत नाही. कारण बाहेरून चालणाऱ्या व्यक्तीची नजर पहिली त्या रांगोळीवर पडते आणि वाईट नजरेपासून आपले घर बचावते. जर तुम्ही दररोज सकाळी रांगोळी काढू शकत नसाल, तर तुम्ही घराच्या प्रवेशद्वारावर सिंदूर किंवा कुंकू लावून ओम किंवा शुभचिन्ह लिहा. यामुळे तुमच्या घरात कधीही कोणताही आजार प्रवेश करणार नाही. नकारात्मक ऊर्जा देखील तुमच्या घरातून निघून जाईल. आणि जर तुम्ही असे मानले, तर जेव्हा तुम्ही जेवायला बसता त्याआधी तुम्ही 5 लोकांना खायला द्यावे, जेणेकरून तुमच्या घरात कधीही पैशाची कमतरता भासत नाही. पैसा दिवसेंदिवस वाढतच राहतो. यासाठी अन्न शिजवण्यासाठी पहिली पोळी गाईला, दुसरी पोळी कुत्र्याला व तिसरी माशांना, चौथी पक्ष्यांना धान्य द्यावे किंवा मुंग्यांना सुद्धा पीठ किंवा साखर ठेवावी. यामुळे सुद्धा तुमच्या घरात सुख समृद्धी प्रवेश करते. यामुळे आपल्याला पंचमहायज्ञ केल्याचे पुण्य मिळते. आपल्याला लागलेले सगळे दोष हळूहळू कमी होतात व आपल्यावर आपले पूर्वज देखील खूप खुश होतात. आपल्याला चांगले शुभ आशीर्वाद देतात. आपल्या घरात प्रगती होते, येणारे अडथळे कमी होतात. त्यामुळे घरामध्ये पैसा येण्याच्या मार्गात येणारे अडथळे देखील कमी होतात. म्हणून जेव्हा संधी मिळेल तेव्हा या 5 पैकी एक नक्कीच खायला द्या. याशिवाय असे म्हटले जाते की घराच्या मुख्य प्रवेशद्वारावर तुळशी आणि चमेलीचे झाड लावल्याने घरात संपत्ती येते. सकाळी उठल्यानंतर व्यक्तीने ही झाडे आवश्यक लावावीत. याशिवाय हिंदू धर्मात तुळशीचे रोप
पवित्र मानले गेले आहे. ही वनस्पती बहुतेक हिंदू घरामध्ये आढळतेच. या वनस्पतीचा दररोज पूजा केली तर यासोबत देशी म्हणजे शुद्ध तुपाचा दिवा लावावा. वास्तुशास्त्रानुसार घराच्या मुख्य दरवाजावर बेलाचे झाडाचे मूळ लाल कपड्यात बांधून ते दरवाजावर ठेवावे, अडकवावे. यामुळे घरात सकारात्मक ऊर्जा प्रवेश करते आणि कुटुंबातील सदस्यांना धनाची देवी माता लक्ष्मीचा आशीर्वाद मिळतो. याशिवाय घरातील दोष दूर होतील. जर घरातील गृहिणी सकाळी उठल्यानंतर घराचा मुख्य दरवाजावर तांब्यात पाणी घेऊन ओतले तर रात्रभर राहिलेले सर्व वाईट ऊर्जा निघून जाते आणि सकारात्मक ऊर्जा घरामध्ये प्रवेश करते. देवी लक्ष्मी घरात प्रवेश करण्याचा लक्ष्मीचा घरात प्रवेश करण्याचा मार्ग मोकळा होतो. जर तुम्हाला घरात सुख शांती हवी असेल तर प्रत्येक अमावस्येच्या दिवशी पूर्णपणे घर स्वच्छ करा. घरातील निरुपयोगी वस्तू बाहेर ठेवा आणि 5 अगरबत्ती पेटवा. जर तुम्हाला घरात शांती आणि आनंद हवा असेल तर आनंद टिकवून ठेवण्यासाठी सकाळी आणि संध्याकाळी प्रार्थना करा आणि मुख्य प्रवेशद्वारावर एक दिवा लावा. मंदिरात सकाळी मंदिरात पूजा करा. तुम्हाला तुमच्या घरात आनंद यावा असं वाटत असेल तर लाफिंग बुद्ध हे आनंदाने समृद्धीचे प्रतीक आहे. वास्तुशास्त्रानुसार लाफिंग घरात ठेवल्याने सुख शांती मिळेल. कुटुंबातील सदस्यांना आर्थिक संकटाचा सामना करावा लागणार नाही. याशिवाय जर तुम्हाला बेडरूम मध्ये बुडत्या जहाजाचे चित्र, महाभारतातील युद्ध, हिंसक प्राण्याचे चित्र असेल त्यामुळे समृद्धीचे कारण ते बनतात. वैवाहिक जीवनात ताणतणाव निर्माण होतो म्हणून आजच या वस्तू काढून टाका. सूर्यास्ताच्या वेळी घर झाडू नका. त्यानंतर असं केल्याने धनाची हानी होते, लक्ष्मी रागवते, घर सोडते. यामुळे आपल्याला पैशाची कमतरता भासू शकते. 5:30 वाजेनंतर घर झाडून स्वच्छ करून घ्या. लक्ष्मीच्या वेळेला घरातील कचरा, घरातील खरकटे सामान उकिरड्यावर फेकू नका किंवा दारात ठेवू नका. कापूर जाळणे दरम्यान कापूर जाळला जात असेल तरी रात्री झोपण्यापूर्वी तुपात बुडवून कापूर जाळला पाहिजे व त्या कापुराचा धूर संपूर्ण घरात पसरावा. असं केल्याने घरात शांती राहते आणि नकारात्मक ऊर्जा बाहेर पडते. नकारात्मकता दूर करण्यासाठी मीठ खूप प्रभावी आहे. जर तुम्हाला हवे असेल तर खडे मिठाच्या घरात कोपऱ्यात ठेवा जेणेकरून कोणीही ते पाहू शकणार नाही व यामुळे घरात आनंद येईल. वास्तुशास्त्रानुसार घराचा ईशान्य कोपरा सर्वात पवित्र आणि सकारात्मक आहे. या कोपऱ्यात देवी देवता राहतात. जीवनात प्रगती आणि यश मिळवण्यासाठी हे ठिकाण नेहमी प्रकाशमान आणि स्वच्छ ठेवले पाहिजे. या ठिकाणी पूजा, घर मांडणे खूप शुभ मानले जाते. वास्तुशास्त्रानुसार अनावश्यक पाणी टपकणे पैशांचे नुकसान होते. वास्तूनुसार नळ किंवा टाक्यामधून पाणी टपकणे शुभ मानले जात नाही. ज्यात सुख समृद्धी जास्त काळ टिकत नाही. घरात सुख समृद्धी आणि शांती राहावी म्हणून दोष त्वरित दूर करा. ज्योतिष शास्त्रानुसार अनेक ग्रह शुभ परिणाम देतात. त्यापैकी गुरु ग्रहाला सुख समृद्धी कारक मानले जाते. जीवनात गुरु ग्रह बळकट करण्यासाठी पुसण्याच्या पाण्यात थोडे खडे मीठ व हळद मिसळा आणि याने फरशी पुसून टाका. जीवनात प्रगतीची शक्यता वाढवते. दररोज देवाची पूजा करावी. घरी अगरबत्ती आणि दिवे लावावेत. यामुळे घरातील वातावरण शुद्ध होते. पूजा करताना नेहमी पूर्व किंवा उत्तर दिशेला तोंड करून बसावे. संध्याकाळी घराचा कोपरा उजेडात असला पाहिजे. अंधार राहणार नाही याची काळजी घ्यावी. प्रत्येक कोपऱ्यात उजेड असावा कारण अंधाराच्या ठिकाणी नकारात्मक ऊर्जा जास्त सक्रिय असते, ज्यामध्ये वाईट घटक जास्त असतात. असे मानले जाते की अन्न शिजवल्यानंतर प्रथम ते देवाला अर्पण करावे जेणेकरून घरात अन्न आणि पैशाची कमतरता कधीच भासत नाही. सर्वप्रथम देवाला अन्न ठेवावे, न खाता ते अर्पण करावे. स्वयंपाकघरात कोणतीही खरकटे अन्न
खरकटे भांडे शिल्लक राहणार नाही याची दक्षता घ्यावी, ज्यामुळे देवी लक्ष्मीला त्रास होऊ शकेल आणि ती तुमच्यावर रागवू शकेल. अन्नदान करणे पवित्र मानले जाते. तुम्हाला काही पुण्य आणि आशीर्वाद मिळतील, ज्यामुळे धान्य दान करणे, अन्नदान करणे, वस्त्रदान करणे, गरजूला मदत करणे, यामुळे त्यांचा आशीर्वाद मिळण्याने देखील आपली प्रगती होते. आपल्यासाठी ते खूप शुभ मानले जाते. जेव्हा तुम्ही भुकेल्या व्यक्तीला अन्न देतात, तेव्हा अधिक महत्त्वाचे होते, ते तुम्हाला पुण्य देतात. जर तुम्ही सक्षम असाल तर ब्राह्मण आणि गरीब लोकांना अन्नदान करा, जेणेकरून ते पुण्य अदृश्य दोषांना दूर करते, अदृश्य दोषांचा नाश करते, कुटुंबाचे रक्षण करते. हे दान तुम्हाला संकटातून वाचवते. याचा फायदा तुम्हाला नक्कीच होईल. तुमच्या भावी पिढ्यांना देखील याचा फायदा खूप होतो. जर घरातील कोणतीही मशीन, उपकरणे खराब झाली असतील तर दुरुस्त करा. घरात सदोष यंत्र किंवा उपकरणे रद्दी म्हणून ठेवा. बंद पडलेल्या उपकरणामुळे घरात नकारात्मकता वाढते. यामुळे घरात मानसिकता आणि आजाराचा त्रास वाढतो. घरात उत्तर आणि आग्नेय दिशेला ठेवा. असे मानले जाते की या उपायाने घरात सुख समृद्धी येते आणि खूप भरभराट होते. जेव्हा बँकेत पैसे जमा करण्यासाठी जात असाल तेव्हा रस्त्याने ओठ न हलवता मनातल्या मनात श्रीम श्रीम श्री श्री या मंत्राचा जप अवश्य करत जावा. यामुळे आर्थिक स्थितीमध्ये आश्चर्यकारक रूपात वृद्धी होईल. वारंवार धन जमा करण्याची संधी येईल. लाख प्रयत्न करूनही घरात पैसा थांबत नसेल तर धनाची देवी लक्ष्मी आणि कुबेर यांची मूर्ती देवघरात स्थापित करा. तसेच त्यांचे नित्य पूजा करा. हा उपाय केल्याने घरात कधीही पैशाची कमतरता भासणार नाही. असे म्हणतात की ज्या घरात घाण असते तिथे लक्ष्मीचा वास कधीच राहत नाही, तिथे लक्ष्मी कधीच टिकत नाही. म्हणूनच घर नेहमी स्वच्छ आणि नीटनेटके ठेवा. तसेच घराच्या पूर्व व उत्तर दिशेला कचरा कधीही ठेवू नका. देवघरात शंख ठेवा. जर तुम्ही पैशाशी संबंधित समस्यांनी त्रस्त असाल तर दक्षिणावर्ती शंख पूजागृहात म्हणजे ठेवा. तसेच नियमित पूजा करताना शंख वाजवा. असे केल्याने घरात लक्ष्मी देवीचा वास होतो आणि पैशाची संबंधित समस्या दूर होते. तर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. हा व्हिडिओ मी इथंच थांबवत आहे. व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.